Dear students, today we continue the next article from the gravitation topic. So we have already learned expression for kinetic energy, potential energy and total energy and binding energy. So what is the kinetic energy? Formula of kinetic energy is equal to 1 by 2 G capital M small m upon R. Expression for kinetic energy. What is the potential energy? Potential energy is equal to G capital M small m upon minus R. And total energy is the sum of kinetic energy and potential energy, that is minus 1 by 2 G capital M small m upon R, and binding energy of the orbiting satellite 1 by 2 G capital M small m upon R. So this equation say first, this equation second, this equation third, and now this equation fourth. Now just you observe that we want to obtain the relation between, आपल्याला बेटा या चारी कायनेटिक एनर्जी मध्ये रिलेशन, एक कायनेटिक एनर्जी दिली तुम्हाला पोटेन्शियल, टोटल आणि बाइंडिंग काढता आली पाहिजे. पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला दिली तर राहिलेल्या तीन एनर्जी काढता आली पाहिजे. म्हणजे यामध्ये न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला रिलेशन इस्टॅब्लिश करायचं आहे, याच्यामध्ये रिलेशन काढायचं आहे. तर रिलेशन कसं काढणार, तर तुम्ही जस्ट तुमच्या पुढे मी ठेवलेले आहे की याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण लर्न केलेलं आहे एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी अँड बाइंडिंग एनर्जी ॲट 3 डिफरंट पोझिशन्स. एनी ऑर्बिटमध्ये लर्न केलेलं आहे आपण, क्लोज टू दी सरफेस ऑफ अर्थ आपण लर्न केलेलं आहे, आणि ऑर्बिटिंग क्लोज टू दी सरफेस ऑफ अर्थ अँड रेस्ट ऑन दी सरफेस ऑफ अर्थ. राईट. आता हे इक्वेशन जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर याच्यावरून काय येतं, तुम्ही जर रिलेशन घेतलं बेटा की आणि पी कायनेटिक एनर्जी, आता मी इथं लिहितो तुमच्या लक्षात येण्यासाठी, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड फोर्थ, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड फोर्थ सांगा बेटा काय येते रे, कायनेटिक एनर्जी राईट साईडला या दोन्ही इक्वेशनचे राईट साईड सेम आहे म्हणून आपल्याला लेफ्ट साईड इक्वेट करता येतं. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी आलं. आता त्यानंतर इथं परत आपल्याला काय कायनेटिक आणि पोटेन्शियल मध्ये रिलेशन काढायचं आहे. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड सांगा बेटा काय येतं, कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे के अपॉन पी इज इक्वल टू 1 by 2 G capital M small m upon R divided by minus G M M upon R. राईट. आता या ठिकाणी हे कॉमन कॅन्सल झालं, K इज इक्वल टू मायनस 1 by 2. म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी डिवाइड बाय 2 मायनस, और पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू माइनस 2 टाइम्स काइनेटिक एनर्जी. पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू माइनस 2 टाइम्स काइनेटिक एनर्जी. आणि मग परत आपल्याला कायनेटिक आणि टोटल एनर्जी मध्ये काय रिलेशन आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, आता टोटल एनर्जीचं जे इक्वेशन आहे ह्यामध्ये आता ही जी व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू मायनस ऑफ टोटल एनर्जी, तुम्ही जर ऑब्झर्व केला तर कायनेटिक एनर्जी बरोबर मायनस ऑफ टोटल एनर्जी. म्हणजे आता या सर्व मध्ये रिलेशन काय आलं तर पहा, इथे लिहितो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू मायनस ऑफ टोटल एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी अँड दॅट इज इक्वल टू मायनस ऑफ टोटल एनर्जी. म्हणजे एक एनर्जी दिली तर राहिलेले तिन्ही एनर्जी आपल्याला वर्कआउट करता येऊ शकतात. आणि पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस ऑफ 2 times kinetic energy. This is the relation
बिटवीन द एनर्जीज. म्हणजे दिलेल्या एनर्जीमध्ये हे रिलेशन झालं तर ओरल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. आता याचं एक एक्झाम्पल तुमच्या पुढे ठेवतो म्हणजे पटकन लक्षात येईल. एखाद्या ऑर्बिटमध्ये एनर्जी, मी कायनेटिक एनर्जी ऑफ द ऑर्बिटिंग सॅटेलाइट इज किती दिलं, 9.5 इंटू 10⁻⁻10 जूल ऑफ एनर्जी. ही कोणती एनर्जी दिली मी तुम्हाला, कायनेटिक एनर्जी. आणि विचारलं मी तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी काढा, टोटल एनर्जी काढा आणि बाइंडिंग एनर्जी त्या ऑर्बिटची काढा असं विचारलं. तर काय करणार, प्रत्येक वेळेस फॉर्म्युले वापरत बसायचं नाही. कायनेटिक एनर्जी आपल्याला दिलेली आहे म्हणजे बाइंडिंग एनर्जी बरोबर काय, कायनेटिक एनर्जी दॅट इज इक्वल टू 9.5 इंटू 10⁻⁻10. जस्ट फॉर्म्युला यूज केला, बाइंडिंग एनर्जी बरोबर कायनेटिक एनर्जी यूज केला आणि ती व्हॅल्यू 9.5 इंटू 10⁻10 झाली. आता टोटल एनर्जी आपल्याला काढायचं आहे, इज इक्वल टू मायनस कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू मायनस 9.5 इंटू 10⁻10 जूल. म्हणजे ही टोटल एनर्जी सुद्धा आपण इथं वर्कआउट केली. आता राहिली कोणती एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी काढायची. आणि पोटेन्शियल एनर्जी बरोबर काय फॉर्म्युला, -2 टाइम्स कायनेटिक एनर्जी दॅट इज -2 इंटू कायनेटिक एनर्जी आपल्याला दिलेली आहे 9.5 इंटू 10⁻⁻10. आता 2 न मल्टिप्लाय केला तर किती येतं, 19 5 4 9 18 19 इंटू 10⁻10 जूल निगेटिव्ह. म्हणजे आलं का नाही पहा. हे जर रिलेशन तुमच्या लक्षात आले असते, पटकन तुमच्या पाठ झालं असेल, फॉर्म्युले लक्षात असतील तर विदिन टाइम आपल्याला न्यूमरिकल्स प्रॉब्लेम सहज सॉल्व्ह करता येऊ शकतात. म्हणजे न्यूमरिकल प्रॉब्लेम्स बेसिकली काय असतात, इट इज द ॲप्लिकेशन्स ऑफ रेग्युलर फॉर्म्युलेज. त्याला मॅनिप्युलेशन करून फॉर्म्युले रिलेशन्स हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. तर हे झालं रिलेशन आपण कायनेटिक, पोटेन्शियल आणि टोटल एनर्जी. मी तुम्हाला वर आर्टिकलचं काय दिलंय, ऑब्जेक्टिव्ह साठी काही ग्राफ वगैरे असतात आणि हे ग्राफ कशा पद्धतीने काढायचे, म्हणजे ग्राफहून काही ग्राफचं नेचर कसं असेल किंवा त्याच्यावरून काही ऑब्झर्वेशन्स असतात. आणि हे आपल्याला इथं काय दिलेलं आहे पहा, ग्राफ ऑफ कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड टोटल एनर्जी. ग्राफ ऑफ कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड टोटल एनर्जी अँड बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट किंवा बॉडी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. म्हणजे बेटा आता आपण इथं ग्राफ काढणार आहोत. कशामध्ये ग्राफ काढायचं आहे, ग्राफ म्हणजे नेहमी एक्स आणि वाय ऍक्सिस असतो नेहमी, हे तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. तर जॉमेट्रीमध्ये कोऑर्डिनेट ऍक्सिस काढा. हा जो ऍक्सिस मी तुम्हाला काढत आहे तो वाय ऍक्सिस आहे आणि एक्स ऍक्सिस इथं घ्या. त्या एक्स ऍक्सिस वरती जनरली आपण काय घेतो, व्हेरिएबल जो असतो, एक व्हेरिएबल आपण एक्स ऍक्सिस वर घेतो आणि दुसरा व्हेरिएबल आपण वाय ऍक्सिस वर. आता हा ओरिजिन इथं 0 0 येते. अलॉंग द पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वरती पॉझिटिव्ह एनर्जी कोणती आहे, कायनेटिक एनर्जी पॉझिटिव्ह आहे आणि बाइंडिंग एनर्जी पॉझिटिव्ह आहे. इथं तुम्हाला दिसेल दिलेले इक्वेशन नुसार. आणि इथं टोटल एनर्जी जी असेल ही टोटल एनर्जी निगेटिव्ह आहे मायनस वाय ऍक्सिस वरती आणि बाइंडिंग पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह आहे ती वाय ऍक्सिस वरती. आणि डिस्टन्स मेजर केलेलं जे असेल ते डिस्टन्स अलॉंग एक्स ऍक्सिस, डिस्टन्स अलॉंग एक्स ऍक्सिस. आता पहा बेटा, हे स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर, त्याला आपण इथं म्हणू. हा जो पॉइंट असेल इथं, हे स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर म्हणजे सरफेस ऑफ अर्थ असेल. आणि सरफेस ऑफ अर्थला कायनेटिक एनर्जी अँड बाइंडिंग एनर्जी मॅक्झिमम कुठं असेल, ऑन दी सरफेस ऑफ अर्थ. आणि अर्थच्या सरफेस पासून जसं जसं दूर जाऊ तसं तसं, म्हणजे इक्वेशन जर तुम्ही ऑब्झर्व केला, ही कायनेटिक एनर्जी आणि ही बाइंडिंग एनर्जी, या दोन्ही इक्वेशन मध्ये तुम्हाला काय असेल, कायनेटिक एनर्जी और बाइंडिंग एनर्जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. जसं डिस्टन्स वाढत गेलं
तसं कायनेटिक एनर्जी आणि बाइंडिंग एनर्जी कमी कमी होत गेलेली आहे. डिस्टन्स वाढत गेलं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे आणि म्हणून आपल्याला कायनेटिक एनर्जी इथं सरफेसला ही अशी मॅक्झिमम येईल. आणि हा ग्राफ कायनेटिक एनर्जी आणि हाच ग्राफ बाइंडिंग एनर्जी, कारण दोन्हीचं इक्वेशन मॅथमॅटिकल इक्वेशन सारखंच आहे. आणि मग आपण इथं असं जर घेतला तर ही व्हॅल्यू जी असते ही व्हॅल्यू इथं सरफेसला मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी, मॅक्झिमम बाइंडिंग एनर्जी ऑन दी सरफेस ऑफ अर्थ. आणि बेटा एक लक्षात ठेवा, असं ग्रॅज्युअल इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. रेक्टेंग्युलर हायपरबोलिक रेक्टेंग्युलर हायपरबोलिक कर्व म्हणतो. हायपरबोलिक कर्व इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर रेक्टेंग्युलर हायपरबोलिक कर्व येतो. आणि ग्राफ आपण कशामध्ये काढलेला आहे? व्हेरिएशन ऑफ कायनेटिक एनर्जी बाइंडिंग एनर्जी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. व्हेरिएशन ऑफ कायनेटिक एनर्जी बाइंडिंग एनर्जी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. आणि ग्राफ हे कसं आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ग्राफ हा कसा आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जसं डिस्टन्स वाढत गेलं तसं कायनेटिक आणि बाइंडिंग एनर्जी कमी होते. आणि सरफेसला डिस्टन्स आपण सरफेस पासून मेजर केलेला डिस्टन्स आहे तर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी अँड बाइंडिंग एनर्जी ऑन दी सरफेस ऑफ अर्थ. आणि अर्थच्या सरफेस पासून दूर दूर जाऊ तसं तसं कायनेटिक एनर्जी आणि बाइंडिंग एनर्जी कमी कमी होत गेलेले आहे. आता हा कर्व इंटरसेक्ट होत नाही हे एक लक्षात घ्या, अत्यंत इम्पॉर्टंट नोट आहे. हा कर्व जो आहे तो इथं इंटरसेक्ट कधीच होत नाही. का होत नाही सांगा बरं, कोण कारण सांगेल? कारण हा कर्व इंटरसेक्ट कुठं आहे? फायनाईट डिस्टन्स आपण मेजर केलेलं आहे. आणि इन्फिनिटी पॉइंट असेल तर 1/इन्फिनिटीला आपण इथं पहा ना इक्वेशन मध्ये 1/इन्फिनिटी म्हटल्यानंतर काय आलं? 0 येतं. म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि बाइंडिंग एनर्जी 0 म्हणजे एक्स ऍक्सिस वरती इथं इंटरसेक्ट झाले पाहिजे. परंतु इन्फानाइट डिस्टन्स आपण प्रॅक्टिकली मेजर करत नाही, म्हणून हा ग्राफ असा इंटरसेक्ट झालेला दाखवायचा नाही. ग्राफचे नेचर मात्र खूप छानपैकी लक्षात ठेवायचं. आता याच्यावरून कन्क्लुजन काय काढू शकता सांगा बरं तुम्ही मला. तर पहिलं कन्क्लुजन काय असेल? कायनेटिक एनर्जी अँड बाइंडिंग एनर्जी BE व्हेरिएशन with respect to distance, variation of kinetic energy and binding energy with respect to distance is shown in this graph. आणि याच्यावरून काय? KE max is equal to BE max at surface of earth. अर्थच्या सरफेसला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असते आणि बाइंडिंग एनर्जी मॅक्सिमम असते. आणि सरफेस पासून दूर जाऊ तसं के आणि बी कमी कमी होत गेले. म्हणजे अवे फ्रॉम दी, आता याला दुसरा पॉइंट म्हणलं, तिसरा अवे फ्रॉम दी सरफेस ऑफ अर्थ. अवे फ्रॉम दी सरफेस ऑफ अर्थ. Away from the surface of earth, kinetic energy and binding energy gradually decreases. Kinetic energy and binding energy gradually decreases. Kinetic energy and binding energy gradually decreases at infinity distance and R is equal to infinity, K is equal to PE is equal to 0. Kinetic energy is equal to binding energy is equal to 0 at infinity distance ला. हे सर्व. आणि सर्वात इम्पॉर्टंट आणखी काय असेल? कायनेटिक एनर्जी अँड बाइंडिंग एनर्जी आर पॉझिटिव्ह. कायनेटिक एनर्जी अँड बाइंडिंग एनर्जी हॅव द पॉझिटिव्ह व्हॅल्यूज. हे बेटा वरचा कर्वचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला क्लिअर करते. आता याच्यानंतर आपण लोअर साईडच्या कर्वचं एक्सप्लेनेशन पाहूया.
आता या साईड, आता दुसऱ्या साईडचे ग्राफ आपल्याला काढूया. तर इथं आता आपण सेकंड आणि थर्ड इक्वेशन कडे पहा. सेकंड म्हणजे पोटेन्शियल आणि थर्ड म्हणजे टोटल एनर्जी. तर या ठिकाणी जर पाहिला तुम्ही तर टोटल एनर्जीचा कर्व कसा येईल, हा असा टोटल एनर्जीचा ग्राफ येतो आणि हा पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ येतो. आता हे दोन ग्राफ सारखे येत नाही, हे दोन ग्राफ सारखे येत नाही. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला हे -10 जूल ऑफ असं एनर्जी घेतलं तर इथं येणार तुम्हाला -5 जूल ऑफ एनर्जी असेल. म्हणजे हा ग्राफ जो असेल हा टोटल एनर्जीचा ग्राफ आणि हा पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. With respect to distance, if we plot a graph of variation of total energy and potential energy with respect to distance, the nature of the graph is shown in this figure. म्हणजे हा वरचा ग्राफ एकच येतो, दोन्हीचे इक्वेशन मॅथमॅटिकल सारखा असल्यामुळे दोन्ही कर्व एकावरती कोइन्सिडन्स झालेले आहे, कोइन्साइड झालेले आहे. परंतु हे जे लोअर साईडला आहे हे दोन ग्राफ वेगवेगळे आलेले आहेत. कशामुळे ग्राफ वेगळे आलेले आहेत? कारण त्यांचे मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केला तर बेटा पोटेन्शियल एनर्जी मध्ये हाफ नाही आणि टोटल एनर्जी मध्ये इथं हाफ आहे. जरी इक्वेशन सारखे असेल तर तेवढाच फरक पडतो ना. इथं -10 जूल मी घेतलं तर इथं 5 जूल येतो. म्हणजे आता मला सांगा या ठिकाणी कोणती एनर्जी जास्त आहे? ही -10 जूल जास्त आहे का -5 जूल जास्त आहे? -5 जूल जास्त आहे, -10 जूल कमी. निगेटिव्ह साईड असल्यामुळे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला काय, इफ वी प्लॉट म्हणजे ही व्हॅल्यू जी असेल ही व्हॅल्यू हळूहळू कमी होत गेलेली आहे ना, झिरोकडे चाललेला आहे आकडा. हे -10 ही व्हॅल्यू हळूहळू कमी कमी वाढत गेलेली. म्हणून आपल्याला इथं काय कन्क्लुजन काय काढता येईल? कन्क्लुजन ऑफ कायनेटिक एनर्जी, कन्क्लुजन ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड टोटल एनर्जी. आता बेटा इथं कन्क्लुजन खालच्या ग्राफचा या लोअर साईडचा व्हेरिएशन ऑफ टोटल एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी with respect to distance measured, with respect to distance measured, the graph is shown in this figure. आता याच्यावरून काय असेल, by potential energy PE and TE मिनिमम मॅक्झिमम कुठं असेल, ही व्हॅल्यू मिनिमम ऑन द सरफेस ऑफ अर्थ, अर्थच्या सरफेस वरती त्या व्हॅल्यू मिनिमम आहे आणि सरफेस पासून दूर जात असेल तर ह्या व्हॅल्यू काय होतात, वाढत गेलेली. Away from the surface of earth, away from the surface of earth, away from the surface of earth, potential energy and total energy gradually increases. लक्षात येतं का रे? gradually increases. पहा हे मोर निगेटिव्ह, हे निगेटिव्ह आणि वर झिरोकडे चाललं म्हणजे पॉझिटिव्ह कडे चाललं. म्हणजे त्या किमती वाढत चालल्या. तुम्हाला -10, -5, -2, -1 वाढत घेत चाललेले आहेत का नाही? म्हणजे अवे फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी इन्क्रीजेस. आणि पोटेन्शियल एनर्जी टोटल एनर्जी हॅव निगेटिव्ह व्हॅल्यूज within Earth's gravitational field, potential energy and total energy have negative values. याच्या किमती टोटल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीची किंमत अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये निगेटिव्ह आहे.
आणि अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर सर्वच एनर्जी झिरो व्हॅल्यूज. म्हणजे ऑल दी एनर्जीज कायनेटिक, पोटेन्शियल, टोटल, बाइंडिंग ह्या सर्व एनर्जी अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जर तुम्ही घेतलात व्हॅल्यूज, तर ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर याच्या व्हॅल्यूज किती असतील? झिरो असतील. किती? झिरो व्हॅल्यूज असतील. अँड सो दॅट इज द व्हेरिएशन ऑफ कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी with respect to distance, with respect to distance measured from surface of earth. मग अशा टाईपचा एखाद्या वेळेस ऑब्जेक्टिव्ह मध्ये ग्राफ विचारला तर हे ग्राफचे कर्व इम्पॉर्टंट आहे, इंटरसेक्ट होत नाहीत. हे ग्राफ नेव्हर बी इंटरसेक्ट टू इच अदर. अशा टाईप मध्ये ग्राफ पाठीमागे विचारलेला आहे आणि म्हणून ग्राफचे नेचर सुद्धा तुम्हाला हे क्लिअर झाले पाहिजे. कारण कायनेटिक, पोटेन्शियल, टोटल, बाइंडिंग सर्व एनर्जी हे जे मॅथमॅटिकल इक्वेशन असतील तर त्या ठिकाणी ग्राफ सुद्धा असतात आणि ह्या ग्राफच्या व्हॅल्यूज सुद्धा तुम्हाला इथं क्लिअर झाल्या पाहिजे. आल्या लक्षामध्ये? तर आपण कम्प्लिटली हे आर्टिकल जे होतं कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी अँड बाइंडिंग एनर्जी इज नाउ completed here. Now the next and simple article is the escape velocity. बेटा पहिले तुम्हाला एस्केप वेलॉसिटीचा कन्सेप्ट ऑलरेडी थोडासा रेफरन्स पॉइंट आला होता प्रोजेक्शन ऑफ ए सॅटेलाइट मध्ये. तर व्हॉट इज द एस्केप वेलॉसिटी मी तुम्हाला त्यावेळेसही सांगितलं आणि आताही सांगत आहे. एस्केप वेलॉसिटीचा अर्थ काय शब्दशः घेतला तरी सफिशियंट आहे. तर नेक्स्ट आर्टिकल इज द escape velocity. Escape velocity. Yes. What is the escape velocity? सांगा बेटा. escape velocity चा अर्थ काय? The velocity with which a body can escape out from Earth's gravitational field to infinity. Earth's gravitational field पासून इन्फिनिटी पर्यंत जाण्यासाठी जी velocity लागते ती velocity म्हणजे escape velocity. So what is the definition of escape velocity? The velocity with which a body can escape out from Earth's gravitational field to infinity is called as escape velocity. Last definition. The minimum velocity with which a body can escape from Earth's gravitational field to infinity. Earth's gravitational field to infinity is called escape velocity. The minimum velocity with which a body can escape out from Earth's gravitational field to infinity is called as escape velocity. आता बेटा एस्केप वेलॉसिटीचं एक सिंपल डेरिव्हेशन आपल्याला लर्न करायचं आहे आणि मग आपण युजली दिस इज अर्थ ऑफ मास कॅपिटल एम अँड रेडियस कॅपिटल आर. Center of Earth. Earth is once again considered as a solid sphere of mass capital M and radius capital R. आता या ठिकाणी ऑर्बिट मध्ये सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग इन ए सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस. इथं मी घेतलं हे स्मॉल एम इज द मास ऑफ सॅटेलाइट आणि स्मॉल आर इथून इथपर्यंत स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर प्लस एच is the radius of circular orbit. आता इथून ही सॅटेलाइट एस्केप होत आहे तर ती एस्केप वेलॉसिटी आपल्याला काढायची आहे. एस्केप वेलॉसिटी इन ए सर्क्युलर ऑर्बिट इज टू बी कॅल्क्युलेटेड. लेट अस कन्सिडर a satellite of mass small m is revolving around the earth in a circular orbit of radius small r is equal to capital R. Small r
इज इक्वल टू कॅपिटल आर प्लस एच. लक्षात आलं? लेट कॅपिटल एम अँड कॅपिटल आर बी द मास ऑफ द अर्थ अँड रेडियस ऑफ अर्थ रिस्पेक्टिव्हली. सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ in a circular orbit of radius small r is equal to capital R plus h. Our objective is to find the expression for escape velocity, and escape velocity is denoted by letter VE. V stands for velocity, E stands by suffix E stands for escape velocity. Now the satellite is revolving around the earth in a circular orbit. आता या ऑर्बिट मध्ये सॅटेलाइट रिव्हॉल्व होत आहे. याला इथून बाहेर काढायचं आहे तर काय करावं लागेल सांगा बरं मला. इथून काढायचं आहे आणि इथं इन्फिनिटी पॉइंटला न्यायचं आहे, म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर न्यायचं आहे. तर काय करतो आपण त्या ठिकाणी इथून जी कायनेटिक एनर्जी दिली याला एस्केप होण्यासाठी, ती कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कोणती एनर्जी असेल? बाइंडिंग एनर्जी. कारण बाइंडिंग एनर्जीची डेफिनेशन काय सांगितली मी तुम्हाला सांगा. बाइंडिंग एनर्जी मीन्स द मिनिमम energy with which a satellite can escape out from Earth's gravitational field to infinity. आता हे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये ऑर्बिट आहे. हा सॅटेलाइट ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत आहे, म्हणजे तो अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये तो ऑर्बिट आहे. आता इथून काढायचा आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोजेक्शन इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी. म्हणून याला आता मी इथं काय करतो, कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोजेक्शन इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी. तो सॅटेलाइट बाइंडिंग एनर्जीनं जेवढ्यानं बाउंड आहे तेवढी एनर्जी जर सप्लाय केली आपण बाइंडिंग एनर्जी, तर तो सॅटेलाइट एस्केप होतो. मग कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोजेक्शन 1/2 mve स्क्वेअर. आलं का लक्षात? 1/2 mve स्क्वेअर इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी सांगा जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय 2 टाइम्स ऑर्बिट मधली बाइंडिंग एनर्जी. आत्ताच आपण एक्सप्रेशन लर्न केलेलं आहे. आणि बेटा आता इथं 1/2 m कॅन्सल आणि VE स्क्वेअर इज इक्वल टू कॅपिटल GM डिवाइड बाय R आणि VE इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ कॅपिटल GM डिवाइड बाय R अँड विच इज इक्वल टू क्रिटिकल वेलोसिटी. आपण ऑलरेडी हे काढलेलं आहे. क्रिटिकल वेलोसिटीचं इक्वेशन तेच आहे, म्हणजे ऑर्बिट मधून सॅटेलाइटला काढण्यासाठी जी क्रिटिकल वेलोसिटीनं सॅटेलाइट रिव्हॉल्व होत आहे तेवढीच एस्केप वेलोसिटी दिली, तर तो सॅटेलाइट कॅन एस्केप फ्रॉम अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड टू इन्फिनिटी. हे ऑर्बिट मध्ये झालेलं. आता तो सॅटेलाइट ऑर्बिटिंग क्लोज टू द सरफेस ऑफ अर्थ असेल तर, इफ द सॅटेलाइट इज ऑर्बिटिंग क्लोज टू द सरफेस ऑफ अर्थ, इथपर्यंत झालं लक्षात ठेवा. इफ द सॅटेलाइट इज ऑर्बिटिंग close to the surface of earthच्या सरफेस पासून किंवा ऑन द सरफेस ऑफ अर्थ. इफ द सॅटेलाइट इज ऑन द सरफेस ऑफ अर्थ, एखादी बॉडी ऑर्बिटिंग क्लोज टू द सरफेस ऑफ अर्थ आणि ऑर्बिटिंग सॅटेलाइट, इथं फक्त काय आहे स्मॉल आरच्या ठिकाणी कॅपिटल आर इक्वेशन. ठीक आहे, आपण ते पण पाहूया. क्लोज टू द सरफेस ऑफ अर्थ VE is equal to root of capital GM divided by R. म्हणजेच काय, क्लोज टू द सरफेस ऑफ अर्थ ला R प्लस H नियरली इक्वल टू कॅपिटल R. आणि मग ही जी एस्केप वेलोसिटी जी असेल ती किती असेल? VE is equal to root of GM upon R. VE is equal to root of GM upon R. आणि GM is equal to GR स्क्वेअर डिवाइड बाय R आणि एक R कॅन्सल रूट ऑफ G इंटू R. हा सुद्धा फॉर्म्युला आपण ऑलरेडी लर्न केलेला आहे, तोही एस्केप वेलोसिटीचाच आहे. आता ही केस कुठली झाली? इफ द सॅटेलाइट इज ऑर्बिटिंग क्लोज टू द सरफेस ऑफ अर्थ असं म्हणलं जातं. आता तो जर सॅटेलाइट अर्थच्या सरफेस वरती असेल तर, आता तिसरी केस, इफ द सॅटेलाइट इज ऑन द सरफेस ऑफ अर्थ, अर्थच्या सरफेस वरती सॅटेलाइट आहे आणि त्याला एस्केप करायचं आहे आपल्याला, तर त्यासाठी किती? आता समजा ही बॉडी मी घेतली, अर्थच्या सरफेसवरून असं वर फेकली, ती अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाण्यासाठी किती वेलोसिटी द्यावी लागेल सरफेस पासून?
तर कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोजेक्शन इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी, सरफेसची बाइंडिंग. तर या ठिकाणी ऑन दी सरफेस ऑफ अर्थ, ऑन दी सरफेस ऑफ अर्थ, चला ऑन दी सरफेस ऑफ अर्थ कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोजेक्शन इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी. आता हे इथं लक्षात ठेवा, एस्केप वेलोसिटी काढायचं असेल तर एनर्जी इक्वेट करायचं आणि क्रिटिकल वेलोसिटी काढायचं असेल तर फोर्स इक्वेट करायचं. सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे ऑलरेडी आपण क्रिटिकल वेलोसिटीमध्ये काढलेलं आहे. आता इथे एनर्जी इक्वेट करायची दोन्ही एस्केप वेलोसिटीला. 1/2 mv² इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी सरफेस पासून काय असते, सरफेस पासूनची बाइंडिंग एनर्जी काय आठवा, जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर. 2 राहणार नाही इथं लक्षात ठेवा, 2 असणार नाही. तर इथं एम कॅन्सल झालं आणि VE² इज इक्वल टू 2gm अपॉन आर आणि VE इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2gm अपॉन आर, 2gm अपॉन आर. आता gm ची किंमत किती येते बेटा इथं, 2 इंटू gm ची किंमत gr² डिवाइड बाय r, एक कॅन्सल अँड दिस इज इक्वल टू 2gr. आता याची जर किमती ठेवला तुम्ही काय येतं, 2 इंटू g ची किंमत 9.8, r ची किंमत रेडियस ऑफ अर्थ 6.4 इंटू 10⁶, राईट. आता याचं कॅल्क्युलेशन जर केला तुम्ही किती येतं, 19.6 इंटू 64 इंटू 10⁴. हा एक पॉईंट इथला मी सेट केला इथला 2. तर याचा स्क्वेअर रूट जर काढला 14 इंटू 8 इंटू 10⁴, 14 इंटू 10⁴ आला. आता 14 इंटू 8 14 ते 112, 112 इंटू 10⁻². याला मी लिहितो बेटा 11.2 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंद. म्हणजेच किती आलं, एस्केप वेलोसिटी कोणतीही बॉडी अर्थच्या सरफेस पासून तुम्ही प्रोजेक्ट केला 11.2 किलोमीटर पर सेकंद. एस्केप वेलोसिटीचा अर्थ काय, एखादी बॉडी, आता ही उदाहरणार्थ ही पेन घेतली, ही पेन अर्थच्या सरफेस पासून वर फेकलं कोणत्या वेलोसिटीनं, 11.2 किलोमीटर पर आवर. ती अर्थच्या सरफेसला परत केव्हाच येत नाही, किलोमीटर पर सेकंद म्हणत आहे. एका सेकंदामध्ये 11.2 किलोमीटरनं जर ती बॉडी फेकला किंवा त्याच्यापेक्षा जास्तीच्या स्पीडनं, तर ती बॉडी अर्थवरती कधीच येत नाही. म्हणजे अर्थची एस्केप वेलोसिटी कॉन्स्टंट असते आणि ती एस्केप वेलोसिटी अर्थची जी असते ती 11.2 किलोमीटर पर सेकंद. आणि ती एस्केप वेलोसिटी अर्थसाठी कॉन्स्टंट आहे. प्रत्येक प्लॅनेटसाठी ही वेगवेगळी असते. अर्थसाठी 11.2 किलोमीटर पर सेकंद आहे. आणि मग हा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे, फॉर्म्युल्यात किमती टाकल्या आणि सॉल्व्ह केल्यानंतर एस्केप वेलोसिटी ही आली. आता एस्केप वेलोसिटीचा बेसिक फॉर्म्युला इथे दिलेला आहे. एस्केप वेलोसिटी कशावरती अवलंबून आहे सांगा, हा फॉर्म्युला तुमच्या पुढे दिलेला आहे. एस्केप वेलोसिटी इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ द बॉडी. आता कोणती बॉडी असेल, 1 ग्रॅमची असेल, 1 kgची असेल, 1 क्विंटलची असेल, ती या स्पीडनं जर फेकली वर तर ती परत कधीच अर्थवरती येऊ शकत नाही. म्हणजे स्मॉल एम आहे का इथं, नाही. एस्केप वेलोसिटी इज इंडिपेंडेंट ऑफ, एस्केप वेलोसिटी इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ द बॉडी, मास ऑफ द बॉडी, बट इट डिपेंड्स अपॉन मास ऑफ द अर्थ अँड रेडियस ऑफ अर्थ. अर्थचं मास असेल, अर्थचा रेडियस असेल, याच्यावरती एस्केप वेलोसिटी डिपेंडन्सी आहे. एस्केप वेलोसिटी डिपेंड्स अपॉन मास ऑफ द अर्थ अँड रेडियस ऑफ अर्थ, बट इट इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ द सॅटेलाइट. ती सॅटेलाइटच्या मासवरती डिपेंडन्सी नाही, तर ती कशावरती डिपेंडन्सी आहे, इट डिपेंड्स अपॉन मास ऑफ द अर्थ अँड रेडियस ऑफ अर्थ. तर बेटा हे इथं लक्षात ठेवा. एस्केप वेलोसिटीचा हा जो फॉर्म्युला तुम्हाला दिला होता, आता काही न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी एस्केप वेलोसिटीचे काही फॉर्म्युले तुम्हाला इथं आम्ही डिराइव्ह करून दाखवतो. म्हणजे ते फॉर्म्युले रिकॉल करायचे आहेत. कोणते फॉर्म्युले आहेत, आता तुम्हाला एक फॉर्म्युला दिला आहे. आता एस्केप वेलोसिटीचे जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले असतील हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. पहिला फॉर्म्युला कोणता, VE इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ
2gm अपॉन r इज इक्वल टू काय असेल 2gr स्क्वेअर डिवाइड बाय r म्हणजेच रूट 2gr हा फरक आहे. आता परत इथं अर्थ पासून आपण प्रोजेक्ट करत आहे आणि रेडियस अर्थ आहे आणि दुसऱ्या प्लॅनेट पासून, तर अशा वेळेस VE1 इज इक्वल टू 2g कॅपिटल M1 अपॉन r आणि दुसऱ्या प्लॅनेटहून असेल तर 2gm2 डिवाइड बाय r2 आणि मग कंपॅरिझन VE2 अपॉन VE1 इज इक्वल टू कॅपिटल M2 बाय M1 into R1 by R2. VE2 upon VE1 is equal to root of M2 by M1 into R1 by R2. This is very important formula for solving the numericals. आता इथे in terms of mass, escape velocity in terms of mass मध्ये काय आलं? Directly proportional to mass and inversely proportional to radius. आता in terms of density is equal to mass upon volume and therefore mass is equal to rho into v आणि rho into volume किती 4 pi by 3 r cube. Earth is considered as a solid sphere. Earth is solid sphere असेल तर Earthचं व्हॉल्यूम किती 4 pi by 3 r cube. आता हाच फॉर्म्युला दुसऱ्यामध्ये न्यूमरिकल साठी दोनच इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. VE2 upon VE1 is equal to root of. आता इथं काय झालं रो 2 into 4 pi by 3 r2 cube divided by m1 रो 1 into 4 pi by 3 r1 cube. हे लक्षात आलं की बेटा इथं m ची किंमत आपण तिथं ठेवली, m1 ची किंमत रो 1 into 4 pi by 3 r1 cube. आता इथं इंटू R1 by R2 रूट मध्येच हे असेल. आता 4 pi by 3 4 pi by 3 कॅन्सल आणि मग इथं एक r याचं इथं स्क्वेअर असेल, इथं स्क्वेअर असेल, हे कॅन्सल होईल. म्हणून VE2 अपॉन VE1 इज इक्वल टू रूट ऑफ रो 2 बाय रो 1 इंटू R2 बाय R1. रूटच्या बाहेर आहे पण काही लक्षात ठेवा, कारण हे स्क्वेअर आहे ना, R2 स्क्वेअर अपॉन R1 स्क्वेअर आहे, मग त्याचं स्क्वेअर रूटच्या बाहेर निघाला आपल्याला. म्हणून VE2 अपॉन VE1 इज इक्वल टू R2 बाय R1 रूट ऑफ रो 2 बाय R1. हे दोन्हीही डायरेक्टली प्रोपोर्शनल. इन टर्म्स ऑफ डेन्सिटी असेल तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एस्केप वेलोसिटी, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस R2 रूट मध्ये रो 2. रो काय आहे? डेन्सिटी ऑफ अर्थ असेल किंवा प्लॅनेट असेल त्याची डेन्सिटी. न्यूमरिकल मध्ये काय वेळेस डेन्सिटीच्या फॉर्मॅट मध्ये सुद्धा देतात, अशा वेळेस हे फॉर्म्युले आपल्याला आठवले पाहिजे. आता परत आपल्याला सॅटेलाइटला आपण लॉन्च केलं व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला. सॅटेलाइट इज लॉन्चिंग इन ए व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन, तर त्याला अँगल ऑफ इन्क्लिनेशन फॉर्म्युल्यामध्ये साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा असं काहीच नाही. म्हणून अँगल जर दिला प्रॉब्लेम मध्ये तर त्याला इग्नोर करायचं, सोडून द्यायचं, घ्यायचं नाही, कारण तसा आपल्याकडे कुठलाच फॉर्म्युला अवेलेबल नाही. तर एस्केप वेलॉसिटी ही ऑर्बिटिंग सॅटेलाइटची आपण काढली, क्लोज टू दी सरफेस ऑफ अर्थ काढली आणि रेस्ट ऑन दी सरफेस ऑफ अर्थ. आणि एस्केप वेलॉसिटी आणि बाइंडिंग एनर्जी हे आर्टिकल आपण इथं क्लिअर झालेले आहे. न्यूमरिकलसाठी हे सर्व फॉर्म्युले परत एक वेळेस लिहून काढा आणि फॉर्म्युले बाजूला काढून ठेवा, म्हणजे न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपल्याला सोपं जातं. तर ठीक आहे, आपण इथं थांबूया आणि पुढच्या पिरियडला आपण नेक्स्ट आर्टिकल लर्न करूया.